नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. आज आपण चाललो आहे मृगगड फोर्टला. सकाळचे 6 वाजले, 6 वाजता टार्गेटेड टाईम करत चाललो आहे. सकाळी 6 वाजता त्यांना झालं आहे. आपला नवीन सेटअप रेडी आहे. माईक घेतलेला आहे सिमॉरचा आणि हेल्मेट माउंट पण घेतला आहे ॲक्शन कॅमेऱ्यासाठी. तर तुम्ही बघू शकता तुम्हाला जो व्ह्यू दिसतोय आता, अँगल जो दिसतोय तो लास्ट व्हिडिओपेक्षा थोडा बेटर आहे आणि अजून आवाज पण थोडा बेटर असू शकतो. म्हणजे मी फर्स्ट टाईम सिंगरचं ॲक्च्युली मी फर्स्ट टाईमच माईक यूज करतो आहे. तर या व्हिडिओमध्ये कळेल आपल्याला कशा प्रकारे त्याची ऑडिओ क्वालिटी असणार आहे, काय असतं तसं पण कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि अँगल जर तुम्हाला आवडला असेल ते सांगू शकता. ॲक्च्युली आपल्या या विंडशील्डमुळे ना थोडासा आपला व्ह्यू ब्लॉक होऊन जातो. ब्लॉक म्हणजे दिसतं विंडशील्डमधून, पण ठीक आहे. आता थोडंसं त्या अँगलच्या मध्ये फाटा मार्गे बघूया आपण. ॲक्च्युली ना फाटा मार्गे जाऊया आणि मी विचार करतो की दुसरा मार्ग कोणता असेल का काय झाले, कारण की आपण शेळपाटा मार्गे एक्सप्लोर करूया. नवीन कोणता मार्ग दिसतोय का बघूया. माझा अजून एक मित्र येणार होता. पहिली माझा भाऊ येणार होता. त्याची एक्झाम असल्यामुळे पुढच्या आठवड्यामध्ये त्याने एक्झाम ड्रॉप केला. अद्वैत नाचलेकर आणि अजून एक मित्र आहे माझा, तो पण त्याचा क्लास चालू वर्किंग असल्यामुळे त्याला जमत नाही घ्यायला. ते आज पण आपण सोलो ट्रेक करणार. त्याच्यामध्ये टायमिंग दाखवते 1:29 म्हणजे 2 तास 20 मिनटं. मी काल चेक केलं तर 3 तास असेल होतं. मे बी रात्रीचा टाईम होता म्हणून ट्रॅफिकमुळे वगैरे बेटर आहे. पण आपल्याला 1-2.5 तासामध्ये पोहोचवतो. भरपूर सारे रायडर्स इथून गेले आणि ते 1 डे राईड वगैरे असतात ना.
दर्शन म्हणून मी जर या मार्गाने गेलो तर मग आम्ही इच्छा करतो. काय आहे गोष्ट मोस्टली इडली वगैरे इडली म्हणजे मी प्रेफर करतो इडली मेदूवडा वगैरे. हा जर लेफ्ट आहे ना म्हणजे मी आता पुढे आलो पण जर आतमध्ये गेलात ना तर तुम्हाला कलावंतीन दुर्ग म्हणजे कलावंतीन माची आणि प्रभागड हे दोन्ही इथून आतमध्ये गेल्यावर दरवेळेस म्हणजे दरवेळेस येताना मी हाताने राहतो.
तुम्ही जर या रस्त्याने आलात ना तर तुम्हाला ना इथे असा हा एक बोर्ड दिसेल, मृगगड म्हणून आणि ॲरो दुर्गवीर प्रतिष्ठान यांचा. तर मग आपण चाललो त्या दिशेने. आणि तुम्ही जे तुम्ही जर इथे बघाल ना तर सध्या इथे पाणी नाही आहे म्हणून हे असं दिसतंय. पण जेव्हा इथे पाणी असेल तेव्हा म्हणजे पावसाळ्याच्या टायमाला म्हणा किंवा पाणी, तर काय सुंदर दृश्य असेल इथे हे. आणि इथून असं मस्त एकदम. तर आपण गड चढायला सुरुवात करतो आहे. आपण आता ना इथे भेलीव गावामध्ये तिथून म्हणजे तिथून हा बेस विलेज आहे मृगगडचा. तुम्ही ते बघू शकता. असं गाव आहे. इथे मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे. ठीक आहे. त्याच्या बाजूने ना इथून हा एक रस्ता जातो, जो इथून रस्ता तो आहे. आपण चालू करूया. मी त्यांना विचारलं, गावकऱ्यांना विचारलं ना, तर ते असं म्हणतात की चुकण्यासारखं असं काही नाही आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जागोजागी म्हणजे जागोजागी ना म्हणजे हे लिहिलं, बोर्ड्स दिले आहेत किंवा मार्क्स दिले आहेत. तर अशा प्रकारे पण चालू करतो आहे. वाजलेत 9:05 कमी आहेत. ठीक आहे, चलो. हा जो समोर दिसतोय ना, तो गड आहे. आणि आपल्याला जायचं इथून. हा जो कुत्रा आहे ना, तो मगासपासून माझ्या मागे 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 आहे. तर हे बघा, इथे असे ना हे बोर्ड आहेत गडाच्या दिशेने. हे दुर्गवीर प्रतिष्ठान. मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की दुर्गवीर प्रतिष्ठान ने ना इथे खूप काही काम केलं. म्हणजे बहुतेक भरपूर अशा किल्ल्या गडांवर ना दुर्गवीर प्रतिष्ठानने काम केलं. असं नाही. आपण आज सोलो ट्रेक करतोय. काही कारणास्तव आपले म्हणजे मित्र आले नाही. जे अद्वैत, जसं मी सांगितलं, अद्वैतची परीक्षा आहे पुढच्या वीकमध्ये, तर त्यामुळे तो नाही आला. आणि दर्शन तर येणारच नव्हता, कारण की तो गेला आहे कोल्हापूरला काही पर्सनल कामानिमित्त. तर मी तोच प्लॅन करत होतो की म्हटलं त्यासोबतच कोल्हापूरला निघून जाईन, तर एक मोठी राईड पण होऊन जाईल त्या हिशोबाने. पण नाही जमलं, काही कामं निघाली. तर ते तर मी जो माईक यूज केला होता ना सिमॉरचा, तो मी काल बोरा बाजारला गेलो होतो, तिकडून घेऊन आलो होतो. बोरा बाजारला मी अक्षरशः काल 7-8 किलोमीटर चाललो असेल काल. असंच म्हणजे नव्याने मुंबई एक्सप्लोर केली. जसं कॉलेजच्या म्हणजे माझ्या कॉलेजच्या टायमाला मी जसं बोरा बाजार नाही, FS म्हणा, असं तिकडे जायचं ना, तर सेम तसंच यावेळेस पण गेलो. चला पुढे जाऊया. हा गड बघाल ना तर तेवढासा असा मोठा असा नाही दिसणार तुम्हाला. पण महाराजांच्या काळात किल्ल्याला महत्त्व असे होते की हा किल्ला ना उंबरखिंड म्हणून एक मध्येच खिंड आहे. उंबरखिंड आपण येताना लागली होती, तिकडे जाण्यासाठी एक तो मार्ग आहे. तर त्याच्यावर आणि पुणे, म्हणजे कोकण आणि उंबरखिंड असं त्याच्यावर लक्ष ठेवण्याकरता म्हणा, टेहानीसाठी म्हणा
तर या दुर्गाचा वापर केला जायचा. तर अशा प्रकारे तसं म्हणजे इम्पॉर्टन्स असं खूप आहे या गडाचं. हे बघा, हे अशा प्रकारे ना जागोजागी रिबिन्स लावले आहेत आणि हा असा एक रस्ता आहे. ट्रेकला आल्यावर काय होतं ना, आपण एक टर्न किंवा एक पायवाट मिस केली ना की मग आपलं होतं. मग आपण दुसरीकडे जातो, दुसरीकडून परत एका जागेवर येतो, मग तिथून परत चालू करतो. तर ना माझं असं टार्गेट आहे की ॲटलिस्ट महिन्यातून 2 गडकिल्ले करायचे आहेत. म्हणजे असं मी स्वतःला सांगितलं आहे, बघू किती होतं आहे. यश, वरती हेलिकॉप्टर आहे कुठेतरी. इथे हा जो गड आहे ना, मृगगड, तो ना लेस विजिटेड फोर्ट आहे. म्हणजे खूप कमी लोक. आता मी खाली जेव्हा एंट्री करत होतो ना, तिथे त्यांना ना बाईक पार्किंगचे वगैरे पैसे द्यावे लागतात. तर त्यांना आम्ही विचारलं, म्हणजे मी विचारलं की बाबा इथे किती लोक येतात. तर या आठवड्यात, म्हणजे काल शनिवार रविवार, या आठवड्यात मी एकटा इथे, ठीक आहे. ते म्हणतात की ह्या महिन्यात हातावर म्हणजे हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढेच पर्यटक आले आहेत. हे बघा, इथे असं लिहिलं आहे, किल्ले मृगगड. एक वरती ना एक रॉकी पॅच आहे, तो तुम्हाला दाखवतो. आता थोडं बॅटरी सेविंग मोडला टाकतो कॅमेरा, आणि मग तुम्हाला तो पॅच दाखवण्यासाठी म्हणून तेवढं होतो. आणि त्याच्या आधी काय असं इंटरेस्टिंग आलं तर मग मी दाखवतो तुम्हाला. बाकी रस्ता हा असाच आहे. इथे तुम्हाला दिसेल नॉर्मली बाकीच्या किल्ल्यांवर आहे ना, जे गड मार्किंग्स असतात, म्हणजे पेनाने व्हाईट पेंटने वगैरे मार्किंग केलेलं असतं. इथे तेवढं दिसत नाही आहे. पण तो जो मागचा बोर्ड होता ना, तो परत त्याच्या अगोदर एक बोर्ड होता, तो असे काही वेळानंतर असे बोर्ड्स तुम्हाला दिसतील. परत हे बघा, इथे एक समोर ही एक इथे फित बांधली आहे. इथे एक फित बांधली असं. हा इथे एक भला मोठा दगड आहे इकडे ना. हा बघा, हा खूप मोठा दगड आहे. कदाचित हा वरून पडून आला असा. आताचा नाही, तो अगोदरचा आहे. जो तुम्हाला तो मी रॉकी पॅच बोलत होतो ना, तो हा बघा असा आहे. इथून आपल्याला जायचं आहे. हां, आणि व्ह्यू बघा काय पूर्ण धुक्याने हे झालं आहे. पूर्ण धुकं आहे, पूर्ण धुकं. समोरचा डोंगर अस्पष्ट दिसतो. तर असं हे आहे व्ह्यू. फक्त मी ट्राय करतो.
इथे बाजूला ना असं पकडण्यासाठी दिलं आहे. जागो पूर्ण आहे नाही. बाकी आहे. एक मिनिट. संवर्धन करतात ना, तर त्यांच्यासाठी त्यांनी एक बोर्ड बालेकिल्ला आहे. इथे जो त्याचे अवशेष पाणी टाके काम आहे असं ठीक आहे. आणि इथे गुहा आहे, तर ते पण गुहेत जायचं आहे. हाच रस्ता नाही आहे, हा असा रस्ता आहे तो इथे पादुका आहे. इथे आहे बघा, ना ह्या पादुका आहेत. जर तुम्ही इथे समोर बघू शकता पादुका आहे. चला तर मग आहे ना, हा गुफेकडे जाण्याचा मार्ग आहे. थोडासा कठीण आणि आहे, छोट्याशा पायऱ्या कोरलेल्या आहेत. तर शक्यतो आहे ना, बॉडीचं वेट आहे ना जेवढं दगडा साईडला ठेवता येईल, म्हणजे की आपल्या डोंगरा साईडला ठेवता येईल ना तेवढ्या साईडला ठेवायचं, तेवढं ठेवायचं. ना आपण अशा प्रकारे इथून आलो आहे. इथून असं करत गुफेच्या इथे आलो. ही गुफा आहे, बघू शकता तुम्ही. आणि इथे हे 3 शेल, मला असं वाटतं की हे मटके ठेवायला मे बी त्याच्यासाठी बनवलं असेल. कारण की आकारात जर तुम्ही बघाल ना, मटका ठेवण्यासाठी, म्हणजे पाण्याचे भरलेले मटके वगैरे ते ठेवण्यासाठी असू शकतं. आणि गुफा तुम्ही बघू शकता. आणि हा व्ह्यू खतरनाक आहे ना. जसं तुम्ही पिलेतून आलात, मला तो बोलतो होतो पुरल्या पाहिजे त्याच्यासाठी, पण त्याला जाण्यासाठी पण प्रतिष्ठानाने ना, दुर्गवीर प्रतिष्ठानाने हे असं बांधलं आहे. तर त्याचा आधार घेऊनच जाऊ. दगडात पडलेल्या पायऱ्या. पर्यंत आहेत. त्याच्यानंतर आजोट आहे. त्यानंतर इथे आपला वाटाड्या हा सुरुवातीपासून आपल्याबरोबर आहे. गाडी लावल्यापासून तो आपल्यासोबत
बालेकिल्ल्यावर पण जाऊया. सध्या आत्ता गडावर फक्त मी एकटा आहे आणि माझ्यासोबत हा बास. ते 4 जण होते ते उतरले. इथे पाण्याचे टाके आहेत. इथे हे एक आहे आणि हे एक आहे, पण सध्या पाणी नाही आहे. आणि ना जेव्हा संवर्धन करत होते ना तेव्हा कदाचित त्यांना ना विटा मिळाल्या. तेव्हा तुम्ही बघू शकता केवढ्या मोठ्या आहेत, पण वजन काही वाटत नाही याचं. खूप हलकी आहे वीट ही. हे खूप आहेत अशा ह्या सगळ्या विटात तिथे काढलेल्या. हे मला इथे ना जुन्या म्हणजे वाडा म्हणा किंवा 2 खोल्यांचं असं ते तुम्हाला अवशेष मिळतील. म्हणजे हे 2, हा एक आहे आणि इथे एक आहे. हे बघा हे असं. तर हे अवशेष आहेत म्हणजे अगोदरचे. हा जो इथपर्यंत आहे ना हा बेस, हा जो बेस आहे ना हा अवशेष आहे. कदाचित हे नंतर बांधलं असावं. हे जे आहे ते हे समोर दिसतं आहे हे नंतर बांधलेलं असावं असं माझा अंदाज आहे. इथून पुढे एक वाट आहे, आपण जाऊन बघूया इकडे. चल, हा आपला वाटाड्या. बालेकिल्ल्यावर पण आहे ना 3 टाके आहेत. ही एक आहे, ही एक आहे आणि ही म्हणजे टाकीसारखीच आहे, पण पाणी साचतं इथे. टाकी अशी प्रॉपर अशी बांधलेली नाही आहे, पण सध्या पाणी पिण्यालायक नाही आहे इथे. तुम्ही बघू शकता इथे. आणि हा आपला स्वराज्याचा झेंडा भगवा डौलाने फडकतोय. बघू शकता हे डोंबिवलीवरनं आले होते काही, म्हणजे 5-6 जण आहेत डोंबिवलीवरनं आलेत. ते आता चढणार आहेत आणि मग तिथून काही वेळात निघतील बोलले. आपण आता उतरायला सुरुवात केलेली आहे. उतरायला सुरुवात म्हणजे ऑलमोस्ट अर्धा झाला आहे, अर्धा बाकी आहे. आपण ट्राय करूया. आता वाजलेत 11:15 वाजलेत. जर जमलं तर उंबरखिंड करूया. म्हणजे जर आपण इथे ब्रेक नाही घेतला. मला भूक तर लागलेली नाही आहे, पण बघू जर उतरता लागली भूक तर काही खाऊन मग टाईम म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे 2-2.5 किलोमीटर आहे मेन रोडवरनं. आपण ज्या रोडने जातो ना त्याच रोडने राईट मारल्यावर एक आतमध्ये रस्ता तो उंबरखिंडचा रस्ता आहे. तिथे मी तुम्हाला दाखवेल तिथे जो बोर्ड लावलेला आहे तो. तर ट्राय करूया आपण तिकडे जाण्याचा. आलेलो आहोत उंबरखिंडीमध्ये. म्हणजे उंबरखिंडीमध्ये ते जे स्मारक बोललो तुम्हाला की समोर स्मारक आहे, तर ते तुम्हाला दाखवतो. इथे समोर जे दिसतंय ते स्मारक आहे. आपण जाऊया तिथे. ठीक आहे, तर ते असं आहे. हे जे दिसतं समोर तुम्हाला ते स्मारक आहे. असं थोडा काळोख आहे कारण की सूर्य अपोजिट साईडला आहे. या साईडने दाखवतो मी. महाराजांचं आज्ञापत्र आहे.
कदाचित तुम्हाला इथे क्लिअर दिसणार नाही, मी जाऊन दाखवतो. हे आहे आज्ञापत्र.